तिकडे अहमदनगरमध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळावा शनिवारी पार पडला। सरकारच्या सगेसोयरे अधिसूचनेचा मसुदा सादर झाल्यानंतर हा पहिलाच ओबीसी मेळावा होता। या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी मागासवर्ग आयोगाचा सर्वे आणि कुणबी नोंदी यावर पुन्हा एकदा संशय उपस्थित केला। त्याच्यात फक्त जात विचारली जाते, जात कुठली अमुक अमुक, आणि बाकी सगळं आपोआप भरलं जातं। ऑफिस मध्येच मराठा कुणबी लिहितायत हाताने। धडधडीत लक्षात येत आहे 360 कोटी रुपये देण्यात आले ते याच्यासाठी, खोटा रेकॉर्ड तयार करण्यासाठी। यांना तो खोटं सर्टिफिकेट द्या, यांच्या सगळ्यांना द्या, यांच्या सोयऱ्यांना द्या, आणि यांना द्या आणि त्यांना द्या। अहमदनगरमध्ये झालेल्या ओबीसी एल्गार मेळाव्यात भुजबळांनी आपल्याच सरकारवर केलेला हा प्रश्नांचा भडीमार। मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाला विरोध करत भुजबळांनी जरांगेंवर पुन्हा हल्ला चढवला। यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही टीकेचे बाण चालवले। मराठ्यांच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या सर्वेक्षणावर भुजबळांनी संशय उपस्थित केला। तसंच मराठ्यांच्या कुणबी नोंदीचे खोटे रेकॉर्ड तयार केले जात असल्याचा गंभीर आरोपही यावेळी भुजबळांनी केला। मराठा कुणबी लिहितायत हाताने, धडधडीत लक्षात येत आहे की हे सगळं खोटं आहे। मराठी कुणबी, ते मराठा कुणबी पण नाही म्हणत, मराठी कुणबी माहितच नाही, लिहायचं आहे ना, लिहे। हे सगळं जे आहे असं खोटं खोटं खाडाखोड दिसते आहे, हे असं चाललेलं दिशाभूल करण्याचं काम। 360 कोटी रुपये देण्यात आले ते याच्यासाठी, खोटा रेकॉर्ड तयार करण्यासाठी। भुजबळांनी अहमदनगरमधील एल्गार मेळाव्यात थेट कुणबी नोंदीवरच सवाल उपस्थित केले। भुजबळांच्या आरोपांनंतर मराठा उपोषण करते मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा भुजबळांवर पलटवार केल्याचं पाहायला मिळालं। पुढे खाडाखोड करणं, काय करणं मान्य करावं आता तरी वयानुसार स्वतःच्या। खरं बोलायचं शिकलं पाहिजे। उगाच पांढरं होऊन उपयोग नाही ना, मग केस पांढरे झाले काय, काय पुरा पांढरा झाला काय, त्याला काही उपयोग नाही ना। कधीतरी सत्य मानलं पाहिजे की मराठ्यांच्या शासकीय नोंदी सापडल्या, त्याचा अर्थ मराठा समाज 100% ओबीसी आरक्षण आहे। खोटं बोलून आता काय उपयोग नाही होणार, कारण मराठा ओबीसी आरक्षणात गेलेला। एकंदरीतच मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाची मागणी मान्य झाल्यानंतर ओबीसी नेते पुन्हा एकदा मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय। दुसरीकडे मनोज जरांगेंनीही पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला। त्यामुळे मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणावरून परत एकदा राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।